नमस्कार मित्रांनो, माय गव्हर्नमेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण MVM रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय पुणे येथील या राठी मराठी माध्यमिक विद्यालयामधील कनिष्ठ लिपिक या ज्युनियर क्लर्क या पदासाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ही ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि पदसंख्या आहे 1. बघा, शैक्षणिक पात्रता आहे क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेची पदवी MA-SIT उत्तीर्ण आवश्यक आहे आणि ही संस्था आहे महाराष्ट्र विद्यामंडळ लॉ कॉलेज रोड पुणे येथील आणि खाली लँडलाईन संपर्क क्रमांक देखील त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तर ज्युनियर क्लर्क ओपन कॅटेगरीसाठी ही पदभरती निघालेली आहे. राठी मराठी महाविद्यालय माध्यमिक विद्यालय पुणे येथील ही भरती आहे. पुढील जाहिरात आहे मित्रांनो, कोठारी इंटरनॅशनल स्कूल जालना येथील. तर या ठिकाणी रिक्रुटमेंट म्हणजे भरती निघालेली आहे. इंटरनॅशनल प्रायव्हेट इंग्लिश स्कूल. बघा, PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर 35,000 ते 60,000 सॅलरी आहे. TGT ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर म्हणजे उच्च प्राथमिकसाठी 6वी ते 8वीसाठी ग्रॅज्युएट टीचर आहे. त्यांची सॅलरी 25,000 ते 45,000 आणि PRT म्हणजे प्रायमरी टीचरसाठी ही सॅलरी आहे 18,000 ते 25,000. या ठिकाणी त्यांनी संस्थेचा ईमेल ID दिलेला आहे kothari-school-jalna@gmail.com. या मेल IDवर तुम्ही तुमचा रिझ्यूम किंवा एज्युकेशनल बायोडाटा देखील सेंड करू शकता. वॉक इन इंटरव्ह्यू. बघा, मुलाखतीचा दिनांक आहे 12 जानेवारी रविवारी आणि मुलाखतीची वेळ आहे टायमिंग 10 ते 4. त्या ठिकाणी त्यांनी मोबाईल नंबर देखील दिलेला आहे मित्रांनो. या जाहिरातीमध्ये 2 मोबाईल क्रमांक आहेत, त्या ठिकाणी आपण संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. बघा, व्हेन्यू जे ठिकाण आहे कोठारी इंटरनॅशनल स्कूल जालना. पुढील जाहिरात आहे मित्रांनो, बघा, वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. बघा, ही मुलाखत आहे नवोदय विद्यालय हिंगोली येथील. बघा, द प्रिन्सिपल ऑफ PM श्री जवाहर नवोदय विद्यालय बसमतनगर डिस्ट हिंगोली येथील ही जाहिरात आहे आणि इन्व्हाइट कॅन्डिडेट टू फिल अप टू द पोस्ट TGT मॅथ ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस टिल 30 एप्रिल 2025 ओनली विथ फिक्स्ड सॅलरी. बघा, जवाहर नवोदय विद्यालय वसमतनगर जिल्हा हिंगोली या नवोदय विद्यालयामध्ये त्या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर गणितासाठी त्या ठिकाणी गणित शिक्षकाची पोस्ट आहे आणि कंत्राट बेसिसवर त्या ठिकाणी त्यांना ती पोस्ट भरायची आहे. बघा, क्वालिफिकेशन पाहिजे BSc B.Ed विथ ॲटलिस्ट 50% मार्क इन द मॅथ सब्जेक्ट. बघा, गणित या विषयामध्ये 50% किमान 50% मार्क्स आवश्यक आहेत आणि क्वालिफिकेशन आहे BSc B.Ed. also in aggregated and should have studies math in a degree course. बघा, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी किमान डिग्री मॅथ हा विषय डिग्रीपर्यंत त्यांनी अभ्यासलेला असावा. हॅविंग अ रेसिडेन्शियल स्कूल एक्सपिरियन्स, कुठल्याही शाळेवर शिकवण्याचा त्या अध्यापनाचा अनुभव असावा. कॉम्प्युटर नॉलेज, डिजिटल टीचिंग डिसेबल, त्यांना शैक्षणिक वेगवेगळे उपकरणं किंवा तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल उपकरणं वापरण्याचा किंवा संगणकाचं ज्ञान असावं. एज आर मोर दॅन 50 years ऑन 1 जानेवारी 2025. बघा, 1 जानेवारी रोजी त्यांचं वय 50 पेक्षा जास्त नसावं. एज नॉट मोर दॅन 50 years. विथ द इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू ऑन 10th January 2025 at 10 AM. बघा, इच्छुक उमेदवारांनी 10 जानेवारी रोजी ठीक 10 वाजता ओरिजिनल डॉक्युमेंट आणि एक झेरॉक्स कॉपीसह या ठिकाणी वसमतनगर जिल्हा हिंगोली येथे नवोदय विद्यालयासाठी BSc B.Ed शैक्षणिक पात्रतेसह मॅथ विषय असलेल्या कॅन्डिडेटांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे. पुढची जाहिरात आहे बघा मित्रांनो, BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. बघा, ही जाहिरात आहे छत्रपती संभाजीनगर येथील
बघा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसरची भरती निघालेली आहे. पोस्ट नंबर 1 आहे प्रोफेसर आणि पोस्ट नंबर 2 आहे ॲसोसिएट प्रोफेसर. पोस्ट नंबर 3 आहे असिस्टंट प्रोफेसर आणि पोस्ट नंबर 4 आहे रेसिडेंट ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर. बघा स्पेशलिस्ट आता आहे. विषय तज्ञ कशामध्ये आहे? ॲटॉनॉमी, सायकॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्मॉलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पेडिओलॉजी, जनरल मेडिसिन, डिटॉलॉजी. तर अशा प्रकारचे विविध हे मेडिकल कॉलेजमधील विविध विषयासाठी विविध पदासाठी भरती निघालेली आहे. तर जे कॅन्डिडेट वरील पात्रता धारण करत असतील त्यांनी मेल आय डीवर त्या ठिकाणी तुमचा रिझ्यूम पाठवू शकता, एज्युकेशनल बायोडाटा. त्याचबरोबर खाली काही त्यांच्या बॉडीमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील त्यांचे देखील संपर्क क्रमांक दिलेले आहेत. आपण अधिक माहिती या संपर्क करून घेऊ शकता. बघा पुढील जाहिरात आहे सोनेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. तर सोनेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन नागपूर येथील ही जाहिरात आहे. बघा मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे आणि पदसंख्या आहे 2 पदासाठी ही भरती आहे. लॅबोरेटरी टेक्निशियन. बघा लॅब टेक्निशियन पदसंख्या आहे 2 आणि शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन आहे डी फार्मसी. तर लॅब टेक्निशियन 2 पदं भरली जाणार आहेत. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे क्लर्क. मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स इन अ नर्सिंग कॉलेज. पहा क्लर्कची पोस्ट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे किंवा नर्सिंग कॉलेजमध्ये किमान 1 वर्षाचं काम करण्याचा अनुभव असावा आणि रिक्त पद किंवा जागा आहेत 1 आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएशन. बघा जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी आपला बायोडाटा आणि रिसेंट फोटोग्राफ असेल पासपोर्ट फोटोग्राफचं दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी 11 ते 1 या वेळेत नागपूर येथे हजर राहायचं आहे. 2 पदासाठी ही भरती आहे लॅब टेक्निशियन आणि क्लर्क. बघा चला तर पुढील जाहिरात पाहूयात. बघा पुढील जाहिरात आहे वी आर स्कूल लर्न स्कूल. बघा छत्रपती संभाजीनगर येथील हे प्रायव्हेट स्कूल आहे. बघा या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ यासाठी मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. पहा 7 प्रकारच्या या ठिकाणी पदं आहेत आणि या ठिकाणी 7 वेगवेगळ्या पदासाठी भरती निघालेली आहे. बघा त्या ठिकाणी पहिली पोस्ट आहे मराठीसाठी त्यांना टीचर्स पाहिजेत. क्वालिफिकेशन आहे BA DED MA BEd. सेकंड सब्जेक्ट आहे सायन्स MSc BEd इन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. थर्ड पोस्ट आहे कम्प्युटर सायन्स त्यासाठी टीचर पाहिजेत BSc BCS MSc MCS ही क्वालिफिकेशन पाहिजे. 4 नंबरची पोस्ट आहे SST. बघा MA BEd इन हिस्ट्री जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स. 5 नंबरची सब्जेक्ट किंवा पोस्ट आहे स्पोर्ट्स BPEd किंवा MPEd. 6 नंबरची पोस्ट आहे ड्रॉइंग म्हणजे चित्रकला हस्तकलासाठी ड्रॉइंग. तर पात्रता आवश्यक आहे ATT. आणि लास्ट आणि शेवटची पोस्ट आहे अकाउंटंट. पात्रता आहे BCom MCom विथ टॅली आणि DTP. बघा या ठिकाणी त्यांनी नोट म्हटलेली आहे की इसेन्शियल कॅन्डिडेट एलिजिबल कॅन्डिडेट शूड प्रोसेस गुड कमांड इन इंग्लिश लँग्वेज सब्जेक्ट नॉलेज. बघा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे इंग्रजी भाषेवर कमांड असली पाहिजे त्यांना आणि विषय ज्ञान देखील सब्जेक्ट नॉलेज पाहिजे. DED इज इसेन्शियल. DED BEd कंपल्सरी आहे. बघा इंटरव्ह्यू आहे 11 जानेवारी आणि 12 जानेवारी 2025 रोजी 10 ते 2 या वेळेमध्ये. या ठिकाणी संस्थेचं वेबसाईट देखील दिलेली आहे weareschoollearn.com आणि मोबाईल नंबर देखील खाली या ठिकाणी दिलेला आहे. चला पुढची जाहिरात पाहूयात. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त भंडारा पॅरामेडिकल कॉलेज भंडारा MSBTE MS BSVT मान्यता प्राप्त पाहिजेत. बघा 6
विविध पदाकरता ही भरती निघाली आहे. पॅरामेडिकल कॉलेज भंडारा येथील ही भरती आहे बघा. पहिलं पद आहे प्राध्यापक. शैक्षणिक पात्रता आहे BHMS, BAMS, M.Pharm. पदसंख्या आहे 2. दुसरं पद आहे प्राध्यापक MSc मायक्रोबायोलॉजी, MSc बायोकेमिस्ट्री बायोलॉजी. पदसंख्या आहे 2. तिसरी पोस्ट आहे प्राध्यापक BSc, MSc, PG, DMLT, ADMLT. पदसंख्या आहे 4. 4 पदं भरायची आहेत. चौथं पोस्ट आहे बघा प्राध्यापकाची. त्यासाठी पात्रता आवश्यक आहे MCA, BCA, BE कम्प्युटर किंवा डिप्लोमा असलं तरी चालेल. आणि पोस्ट आहे 2 पोस्ट आहेत. 5व्या नंबरची पोस्ट आहे बघा प्राध्यापक. प्राध्यापकासाठी आवश्यक पात्रता आहे BSc नर्सिंग आणि या ठिकाणी 2 जागा आहेत. आणि शेवटची पोस्ट आहे यूट्यूबर. आणि यूट्यूबरसाठी क्वालिफिकेशन आहे यूट्यूब कॉम्प्युटर नॉलेज. तर या ठिकाणी 1 जागा आहे बघा. वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे अर्ज, शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र, ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने खालील पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे. दिनांक आहे मुलाखतीचा 10 जानेवारी 2025. वेळ 11 ते 2. मुलाखत स्थळ भंडारा पॅरामेडिकल कॉलेज, राजीव गांधी चौक, युनियन बँकेच्या मागे भंडारा. या ठिकाणी संस्थेची वेबसाईट देखील दिलेली आहे. तर मित्रांनो, विविध पदाकरता ही जाहिरात निघाली आहे. आपण या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन आपण त्या ठिकाणी हजर होऊ शकता आणि सदरील भरतीसाठी आपण क्लेम करू शकता. पुढची जाहिरात आहे मित्रांनो, सेट केसारीमल पोरवाल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड कॉमर्स, कामठी डिस्ट, जिल्हा नागपूर. बघा 100% अनुदानित ही संस्था आहे आणि हे पद आहे SK पोरवाल कॉलेज कामठी. विषय आहे किंवा शाखा आहे कॉमर्स. या विषयासाठी किंवा शाखेसाठी ही पदभरती आहे. पदसंख्या आहे 1. आणि सब्जेक्ट ऑफ क्वालिफिकेशन म्हणजे विषयाची पात्रता आहे M.Com B.Ed. डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीचा दिनांक आहे 10 फेब्रुवारी 2025. वेळ आहे 11:30 वाजता. बघा या ठिकाणी डिटेल सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचना तुम्ही स्क्रीनशॉट काढून देखील वाचू शकतात. या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक कागदपत्र घेऊन जायचे आहेत, झेरॉक्सचे बंच घेऊन जायचे आहेत आणि 50% मार्क असणे आवश्यक आहे. सब्जेक्ट नॉलेज असणे आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने हे मित्रांनो महाविद्यालयामधील जाहिरात आहे. कॉमर्स फॅकल्टीसाठी M.Com B.Ed ही पात्रता आहे. पुढची आणि महत्त्वाची जाहिरात आहे मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ अकलोज. शिक्षण प्रसारक मंडळ अकलोज, तामाळशिरस, जिल्हा सोलापूर. त्या ठिकाणी त्यांनी त्या संस्थेचा फोन नंबर देखील दिलेला आहे बघा. संस्थेच्या कायम विनाअनुदानित, बघा मित्रांनो लक्षात आहे, कायम विनाअनुदानित या शाखेसाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाखामध्ये शैक्षणिक वर्ष 24-25 करता खालील पात्रता असलेल्या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतराच्या नेमणुका करायच्या आहेत. काही अतिरिक्त शिक्षक देखील ते नेमणार आहेत मानधन तत्वावर. कारण ही जी भरती आहे ते कायम विनाअनुदानित आहे, नॉन ग्रँटेडसाठी. बघा 5 ते 6 पदासाठी भरती निघालेली आहे आणि पदसंख्या भरपूर आहे. बघा पहिलं पद आहे उच्च माध्यमिक शिक्षक, जे 11वी-12वीसाठी रिक्त पद. अतिरिक्त शिक्षक पूर्ण वेळ 3 आणि शैक्षणिक पात्रता आहे MSc B.Ed जीवशास्त्र. सेकंड पद आहे मित्रांनो उच्च माध्यमिक शिक्षक, अतिरिक्त शिक्षक, पदसंख्या 1, M.Com B.Ed. बघा विषय आहे पुस्तकपालन, लेखाकर्म, सचिवे कार्यपद्धती. पुस्तकपालन व लेखाकर्म म्हणजे अकाउंटिंग संबंधी हा विषय आहे. तिसरी पोस्ट आहे उच्च माध्यमिक विद्यालय मधील उच्च माध्यमिक शिक्षक, अतिरिक्त शिक्षक पोस्ट 1. पात्रता आहे MSc ॲग्री B.Ed, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय असला पाहिजे. पुढचं पद आहे माध्यमिक शिक्षक, अतिरिक्त शिक्षक, पदसंख्या आहे 6 पोस्ट भरायचे आहेत. BSc B.Ed पात्रता आणि सब्जेक्ट आहेत
विज्ञान आणि गणित. पुढची पोस्ट आहे माध्यमिक शिक्षकाची. अतिरिक्त शिक्षक, पदसंख्या आहे 4. पात्रता आहे BA BEd. विषय आहेत इंग्रजी इतिहास किंवा इंग्रजी भूगोल. पुढची पोस्ट आहे माध्यमिक शिक्षकाची. अतिरिक्त शिक्षक त्यांना भरायचे आहेत. पदसंख्या आहे 2. शैक्षणिक पात्रता आहे BA BEd. विषय आहेत हिंदी इतिहास किंवा हिंदी भूगोल. पुढची पोस्ट आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक. अतिरिक्त शिक्षक, पदसंख्या आहे 3. पात्रता आहे HSC DEd आणि विषय सर्व. DEdला सर्वच विषय त्या ठिकाणी शिकवावे लागतात. शेवटची पोस्ट आहे वसतिगृह अधीक्षक किंवा वसतिगृह आपण हे म्हणूयात. त्याच ठिकाणी अतिरिक्त सहशिक्षिका 1 महिला शिक्षिका नेमायची आहे. पदसंख्या आहे 1 आणि शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट. कुठल्याही शाखेचा पदवीधर चालेल. तर बघा, अतिरिक्त या जागा आहेत. अतिरिक्त शिक्षक या जागा आपल्याला शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेमध्ये भरण्यात येणार आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही संस्थेशी संपर्क करून त्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यूसाठी अधिक माहिती घेऊ शकता. पुढची जाहिरात आहे मित्रांनो, सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज केगाव सोलापूर येथील ही जाहिरात आहे. सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कमलापूर, तालुका सांगोला. तर 2 कॉलेजची जाहिरात आहे. केगाव येथील एक ही संस्था आहे आणि दुसरं युनिट आहे त्यांचंच, ते म्हणजे सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील. बघा, शिक्षकाची भरती निघालेली आहे. 4 पदासाठी भरती आहे. बघा पद क्रमांक 1 NTT ज्युनियर कॉलेजची भरती आहे. पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. बघा, पोस्ट NTT, सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट आणि क्वालिफिकेशन आहे मॉन्टेसरी कोर्स. बघा, प्रायमरी आणि प्री प्रायमरीसाठी पब्लिक स्कूल असल्यामुळे त्या ठिकाणी ही भरती आहे. त्याच्यानंतर PRT म्हणजे प्राथमिक शिक्षक. सब्जेक्ट आहे ऑल सब्जेक्ट. पात्रता आहे DEd किंवा BEd. दुसरी पोस्ट आहे बघा TGT ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर म्हणजे ग्रॅज्युएट शिक्षक, पदवीधर शिक्षकासाठी इंग्लिश, हिंदी, मराठी, सोशल सायन्स, समाजशास्त्र यासाठी पात्रता आहे BA MA BEd किंवा MA BEd. त्यानंतर मॅथ आणि सायन्स या सब्जेक्टसाठी पात्रता आहे BSc किंवा MSc BEd. कम्प्युटरसाठी आहे शैक्षणिक पात्रता कम्प्युटर संगणक शिक्षकासाठी BCA MCA BSc किंवा MSc कॉम्प्युटर. स्पोर्ट्स योगा टीचरसाठी असणार आहे BPEd किंवा MPEd शैक्षणिक पात्रता कंपल्सरी. आणि शेवटची पोस्ट आहे PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश विषयासाठी या ठिकाणी पदभरती आहे. तर पात्रता आहे MA BEd आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ हे विषयासाठी आवश्यक पात्रता आहे MSc BEd. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सोलापूर जिल्ह्यातील केगाव आणि कमलापूर येथील ही जाहिरात आहे. बघा, या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेवर कमांड असणे आवश्यक आहे आणि वेतन जे आहे ते 7व्या वेतन आयोगानुसार दिले जाईल. तर ही जाहिरात निघाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी तुम्ही बायोडाटा पाठवायचा आहे आणि त्या ठिकाणी पत्ता देखील दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे आणि संस्थेचा संपर्क क्रमांक, मोबाईल क्रमांक देखील दिलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तब्बल 7 ते 8 शिक्षक भरती किंवा प्राध्यापक, महाविद्यालय, पब्लिक स्कूल असतील, प्रायव्हेट शाळा असतील, विविध भरती संबंधी आपण या ठिकाणी जाहिरात पाहिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या नवीन जाहिराती मिळवण्यासाठी माय गव्हर्नमेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. आणि मित्रांनो, ही जाहिरात जास्तीत जास्त व्हिडिओची जाहिरात जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.